पाहिजे स्टेनोग्राफरला मृत करू नका स्टेनोग्राफर विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे द्या भाऊ न्याय द्या स्टेनोला न्याय द्या द्या भाऊ न्याय द्या प्रयत आमच्या हक्काचं प्रयत आमच्या हक्काचं न्याय द्या भाऊ न्याय द्या। MPSC स्टेनोग्राफर विद्यार्थी आहे आम्ही। तर 5 मे रोजी आपला GR निघलेला आहे, त्याच्यामध्ये परिशिष्ट 26 लघुलेखक म्हणून आहे। तर तो GR रद्द करावा, नाहीतर येत्या 6 महिन्यामध्ये 100% पद भरती करावी आणि जेवढे बेरोजगार लघुलेखक विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळावा एवढी सरकारकडे विनंती आहे। नाहीतर आम्हाला आत्मदहनाची परमिशन देण्यात यावी बस। वर्षापासून आम्ही स्टेनो करत आहे सर। आज 8 वर्ष झाले की आमची स्टेनोची प्रॅक्टिस चालू आहे आणि सरकारने एकदम आमचं पद बंद केलं आहे। आमच्याकडे आता दुसरा पर्याय नाही उरला की आता आम्ही काय करावं। आता आम्ही MPSC करू शकत नाही कारण की आमचं वय 27-28 वर्ष झालेलं आहे। आमच्याकडे तो एकमेवच पर्याय होता की जो आम्ही करू शकत होतो आणि सरकारने तेच पद मूर्त घोषित केलं आहे। तर सरकारला एवढीच कळकळीची विनंती आहे की आमचं ते पद पूर्ववत चालू करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा एवढीच कळकळीची विनंती आहे बस। 100% पद भरती करावी एवढीच आमची हे आहे, इच्छा आहे। नमस्कार। आझाद मैदानावरती आज या ठिकाणी लघुलेखक विद्यार्थी म्हणजे स्टेनोग्राफर विद्यार्थी अखंड महाराष्ट्रातून आलेले आहेत। तर या सरकारनं जे 2026ला 5 मे 2026ला जो शासन निर्णय जाहीर केला त्यामध्ये स्टेनोग्राफर पद हे मृत घोषित करण्यात आलेलं आहे। एका ठिकाणी शासन मृत घोषित करते आणि ITI सारख्या शासनमान्य प्रशिक्षण संस्थेमध्ये 6 जून रोजी शिक्षक भरती करते आणि इकडे विद्यार्थ्यांची पदभरती 10 वर्ष झालं महसूल विभाग नाही, GST विभाग नाही आणि अन्य जे इतर विभाग आहेत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत त्या सर्व विभागामध्ये आजपर्यंत पदभरती झालेली नाही आणि ह्यांनी आम्हाला कोणतीही सूचनापूर्व कल्पनाही न देता पद रातोरात मृत केले। मला फडणवीस साहेबांना आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे की जर तुम्ही प्रेम केलेले एखादी व्यक्ती तुमच्या घरातली व्यक्ती चालता बोलता जर तुमची रातोरात जर मृत्यू झाली तर तुम्हाला काय वेदना असणार आहेत, त्याच वेदना आज आमच्या सगळ्या स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांना आहेत। आम्हाला कुणी तुम्ही एकही कल्पना न देता आमचं जे पद आहे हक्काचं ते पद तुम्ही रातोरात मृत केलं आणि आमची एकच सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की तुम्ही मूर्त केलं आहे ठीक आहे आम्हाला मान्य आहे, पण 5 मे 2026 रोजीपासून जी पुढं पदं जी रिक्त होणार आहेत ती रिक्त पदं मृत करा तुम्ही। आत्ता जी हयात आहेत म्हणजे जी पदं चालू आहेत ती पदं भरून घ्या तुम्ही। आता जी रिक्त पदं आहेत असंख्य आहेत, 1-2-3 हजार पदं आहेत रिक्त, ती रिक्त पदाची सगळं पुरेपूर 100% भरती करून घ्या आणि जी इथून पुढं जी पदं रिक्त होणार आहेत ती पदं तुम्ही मृत घोषित करा। आमची काही त्याच्याशी दुमत नाही, पण शासनानं आम्हाला एवढाच न्याय द्यावा की 100% रिक्त पदं ही झालीच पाहिजेत। आमची सरकारला एवढीच विनंती आहे की आम्ही गेली 7-8 वर्षापासून लघुलेखक या पदाची तयारी करत आहोत, तरी पण सरकारने 5 मे रोजी लघुलेखक पद मृत हा GR काढून आमचं विद्यार्थ्यांचं खूप नुकसान केलेलं आहे। तरी पण सरकारला एवढीच कळकळीची विनंती आहे की आम्हा गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान न करता आमच्या भविष्याचा विचार करता 100% 6 महिन्याच्या आत पद भरती पूर्ण करून घ्यावी एवढीच विनंती। धन्यवाद। स्टेनोग्राफरला मृत करू नका स्टेनोग्राफर विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे द्या भाऊ न्याय द्या स्टेनोला न्याय द्या द्या भाऊ न्याय द्या प्रयत आमच्या हक्काचं प्रयत आमच्या हक्काचं न्याय द्या भाऊ न्याय द्या। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।